शेतकरी बांधवांनो, हा जो काही प्लॉट पाहताय आपण, तर 2 ऊसाच्या ओळीमधलं जे काही अंतर आहे तर हे 8 फूट ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे आहे ते एका सरीमध्ये कांद्याचं सुद्धा आंतरपीक घेतलेलं आहे. रोप लागवड आहे CO 9632 ची. तर आंतरपिकामुळं ऊस शेतीमधले जे काही कच्ची बांधणी असेल, बाळभरणी असेल, तर ह्या कामांना कशा पद्धतीनं जो आहे तो तिथं ब्रेक बसतो आणि त्याच्यामुळं पुढच्या आपल्या मुख्य ह्या ऊस पिकावर काय त्याचा विपरीत परिणाम होतो, तर त्याचं एक नमुना या ठिकाणी किंवा उदाहरण जे आहे ते आपल्याला दिसेल. लागवड एकाच वेळेसची आहे. हा प्लॉट आहे आंतरपिकाचा आणि याच्यासमोर जे काही पाहताय हा प्लॉट बघा. आता ह्याच प्लॉटची उंची बघा आणि लगेच लाईव्ह आपल्याला दिसेल की हा प्लॉट आंतरपिकाचा ही समोर जो दिसतोय आणि त्याच्या पुढंच त्या म्हणजे ह्या बांधाच्या पलीकडचा जर आपण पाहिला तर प्रचंड उंची जी आहे ते खूप त्याची वाढलेली आहे. 5 फुटाची त्या ठिकाणची सरी आहे. इथं सुद्धा आपल्याला लक्षात येईल बघा. म्हणजे 2 कम्पॅरेटिव्ह तो बांध आणि बांधाच्या पलीकडे जे काही प्लॉट दिसतं तो एकदम उंच प्लॉट आहे. रान सेम आहे, सगळ्या गोष्टी सारख्या आहे. पण इकडे आंतरपिकातला प्लॉट जो आहे तो थोडासा दबलेला आहे. तर त्याची काय कारणं आहेत तर ती थोडीशी चर्चा आणि हे 8 फुटाचा प्रयोग कशा पद्धतीने केला आहे ती सुद्धा माहिती घेऊ. तर केशवभाऊ, तुम्ही हे जे काही प्रयोग केलेला आहे 8 फुटाचा, तर ते कशा पद्धतीने केला आहे आणि तुम्हाला आंतरपीक ठीक आहे, आता आपल्याला एक अधिकचं वेगळं उत्पादन आपल्याला चालू ह्याच्यासाठी भेटतं, पण तुमचे काय ह्या दोन्ही प्लॉटमधले निरीक्षणं काय आहेत ते सांगा. नमस्कार शेतकऱ्यांनो. आपण हा प्लॉट जो आहे तो 21 नोव्हेंबर या दिवशी CO 9632 ही व्हरायटीची लागवड केली आहे. 21 नोव्हेंबरला तो प्लॉट लावलेला आहे आणि 24 नोव्हेंबरला हा लागवड केलेला आहे. याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून कांदा पीक घेतलं आणि त्याच्यामध्ये काहीच नाही घेतलं. तर तो असा प्रॉब्लेम झाला याचा, हा आंतरपीक घेतल्यामुळे ह्या प्लॉटला काहीच करता आलं नाही आपल्याला. म्हणजे ह्याला बाळभरणी करता आली नाही किंवा माती काहीच लागली नाही. तर याची फुटव्यांची संख्या ती वाढत गेलेली आहे ना. आता एका याच्या गड्ड्यामध्ये जवळपास आपल्याला 15-20-15 फुटी दिसतात. बरोबर हो. तर ह्या माती आणि कुठलीही मशागत न केल्यामुळे ह्याची जी ही आहे लेंथ आहे अशी वाढत चाललेली आहे. म्हणजे असा इकडे वाढतोय. खालचा प्लॉट जर तुम्ही बघितला आता सर्व उभा, तर त्याला आपण 2 वेळेस बैलांची पाळी घातलेली आहे. ट्रॅक्टरने बाळभरणी केली, नंतर आपण मॅन्युअली बैलाच्या सहाय्याने दोरी बांधून ती येट लावून माती वडली. त्याचा प्रत्येक ऊसाचा हा पोक असा वर जातोय. बरोबर आहे, सरळ होतोय. आणि ह्या आंतरपीक असल्यामुळे ह्याला मशागतच काय करता येत नाही. तर मला एवढं सांगा शेतकरी मित्रांना सांगायचं आहे की जर आपल्याला ऊस पीक घ्यायचं असेल तर शक्यतो मध्ये आंतरपीक हे घेऊच नका. मी नवीन होतो, मला माहित नव्हतं, त्यामुळे घेतलंय. माझे एक अनुभवचे बोल, ज्या शेतकऱ्यांना ऊस खरंच चांगला पिकवायचा आहे त्यांनी ह्याच्यामध्ये आंतरपीकात पडूच नाही. बरोबर आहे. हे जर तुम्ही आंतरपीक नसतं घेतलं, कोथिंबीर घेऊ, कुणी म्हणते मी कांदा घेऊ, कुणी म्हणते मी सोयाबीन घेऊ, असं काही न करता तुम्ही फक्त ऊसच घ्या. त्या बाकीच्या ह्याच्यात राहिला तुम्ही 10 टन जर तुम्ही पडलात ते उत्पन्न तुम्हाला खूप महाग पडतं. बरोबर आहे. म्हणजे हे जे आहे ह्या ठिकाणी बाळभरणी, कच्ची भरणी आपल्याला करता आली नाही, माती लावता आली नाही, त्याच्यामुळे एक्सेस फुटवे झाले. याच्यावर ह्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. तर शेतकरी हा विषय आहे महत्त्वाचा आंतरपिकाचा, की आपल्याला इंटरकल्चरल ऑपरेशन जे काही ऊस शेतीमधले अत्यंत महत्त्वाचे आहे. महत्त्वाचं सांगायचं असं येईल की आपण आंतरपीक कुठलं घेतो, कांदा घेतो, सोयाबीन घेतो, मग हरभरा किंवा आणखी तुमचा गहू असेल. बरोबर आहे. तर ह्याच्यावर जे पडणारे आजार आहेत नाही का, आता ह्याच्यावरती एकदम ह्या प्रकारे आजार पडत नाही का, तर ह्याचा कुठंतरी परिणाम आपल्या ऊसावरती होणारच आहे. कारण ह्याच्यावरची जे किडे आहेत समजा नाही का, ते तुमच्या ऊसावरती पडणारच आहेत. ह्याच्यामध्ये गव्हाचं पीक तर घेऊच नाही. बरोबर. आणि नंतर तुमचा हरभरा घेतो, हरभऱ्यामध्ये अळीचे प्रमाण वाढलेलं असतं. त्यातल्या त्यात महत्त्वाचा विषय आता ह्या दोन्ही पिकापेक्षा तुम्ही जे म्हणलात तो महत्त्वाचा मुद्दा आहे की गहू आणि ऊस आंतरपीक पद्धती काही शेतकरी करायलेत आणि त्याच्यामुळे जे आहे ते आपल्या ऊस पिकामध्ये जे गहू पिकामध्ये येणारी जी काही पिंक स्टेम बोरर आहे तर ती सुद्धा इकडं गव्हाची आता ह्या ऊसामध्ये वाढायली आणि त्याच्यामुळे पोंगीमर प्रचंड मोठ्या प्रमाणावर. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय जो आहे तो शेतकरी बांधवांना आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं आहे, हे फुटवा, अतिप्रचंड फुटवा हा काही आपल्या कामाचा नाही आहे. आपल्याला हार्डली म्हणजे कारखान्याला जाणारे एक 9 ते 10 फुटवे, म्हणजे 5 बाय जर 1.5चं जर आपण गणित काढलं तर तेवढे सफिशियंट आहेत. तर त्या अनुषंगानं थोडंसं आपण आपल्या सरीचा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं आहे.